विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज ऑनलाईनचा दिवस क्रमांक 228. जे संकट मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये जाणवत होतं, मार्चला पत्ता लागला आणि मार्च पासून आपण मागच्या काही महिन्यापर्यंत शाळेपासून थोडंसं दूर राहिलो. कशा बशा शाळा सुरू झाल्या होत्या 5वी पासून पुढे 12वी पर्यंत. पुन्हा आणखी ते बंद होतील की काय? बऱ्याच ठिकाणचे बऱ्याच जिल्ह्यात बंद झालेल्या आहेत. तर अनेक जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या. म्हणजे पुन्हा नेहमीची येतो मग पावसाळा असं जे म्हणतात, तसं याही वर्षी आपल्यावरती संकट आहे की काय, हे खूप मोठी टांगती तलवार आपल्यावर आहे. असो तरी सुद्धा या संकटामध्ये सुद्धा आपलं शिक्षण, आपली शाळा ही आपल्याला थांबवायची नाही. आपण थांबवून दिलेली नाही, आपल्याला थांबवायची नाही. म्हणजे शाळा बंद असली तरी शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नात तुम्ही सर्वजण सहभागी आहात. त्याबद्दल प्रथमतः तुमचं सगळ्यांचं, तुमच्या पालकांचं, तुम्हाला जे कोणी मदत करत आहे त्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. काल दुपारी एक बैठक झाली. बैठक म्हणजे मीटिंग. त्या मीटिंग मध्ये नांदेडचे अधिकारी होते, आदरणीय रवींद्र आंबेकर साहेब होते, प्राचार्य साहेब होते आणि आदी व्याख्याता, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी. आणि त्या बैठकीमध्ये जवळपास 1.5 ते 2 तास मीटिंग चालली. आणि त्या बैठकीमध्ये ज्या उपक्रमाबद्दल माहिती सांगितली तो उपक्रम होता स्वाध्याय. आता या स्वाध्याय उपक्रमाबद्दल आपल्या ग्रुपला किंवा आपल्या समूहातील विद्यार्थ्यांना सांगायची आवश्यकताच नाही, कारण तुम्ही सर्वजण बहुतांश आता नवीन कोणी विद्यार्थी आज आलेले आहेत त्यांच्याकडे मला माहित नाही ते वापरतात किंवा नाही वापरतात, परंतु जे आम्ही थोडे विद्यार्थी आहेत ते हा स्वाध्याय साप्ताहिक सराव उपक्रम जरूर वापरतात. ज्यांचा कुणाचा अभ्यास राहिलाय त्यांना आज शेवटचा दिवस आहे. म्हणजे शेवटचा म्हणजे कोणता? 15व्या आठवड्याचा शेवटचा दिवस. 15वा आठवडा जो मागच्या शनिवारी सुरू झाला या उपक्रमाचा, त्या उपक्रमाचा आज अभ्यास करण्याचा आज शेवटचा दिवस. कारण उद्या सकाळी नवीन प्रश्न आपल्या मोबाईलमध्ये येतात. कुठलाही आपल्याला काही फक्त एक लिंक येते, त्या लिंकला क्लिक करायचंय आणि त्यातले प्रश्न सोडवायचे. आपण त्या दिवशी 2 विद्यार्थ्यांचं प्रात्यक्षिक घेतलं. एक 4थीचं विद्यार्थ्याचं घेतलं आणि एक 5वीच्या विद्यार्थ्याचा अभ्यास. आता ज्यांचे राहिले, की ज्यांना वाटतं, की अरे इकडे माझं राहिलंय, कोणते प्रश्न होते? 4थीला जसं भागाकारावर आधारित होते. आपण पाहिलं, की त्या ठिकाणी काही चित्र दाखवले होते. किती भाग करणार? किती वस्तू इतक्या समान वाटप केल्या, तर प्रत्येकास किती मिळतील? इतकी भागिले इतके. म्हणजे एकच क्रिया अनेक प्रकारे त्यांनी विचारलेली होती. हे आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवताना पाहिजे. मग आता एकच करा, ज्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय उपक्रमातील प्रश्न सोडवायचे राहिले त्यांनी आज कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णच्या पूर्ण मराठी असेल, गणित असेल, सगळे त्यातील 10-10 प्रश्न आज सोडवा. किती चुकले, काय येत नाही याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ते सोडवलात तर तुम्हाला उत्तर सूची मिळते आणि ते प्रश्न तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहतात. नंतर ते मोबाईलमधले प्रश्न वहीवर घ्या आणि वहीवर मग सोडवत बसा. हा एक अतिशय उत्तम तुम्हाला अभ्यासाचा पर्याय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला उत्तर पाठवलेलं आहे. आपला अहमद म्हणून आपला विद्यार्थी असेल किंवा आपला वाईफ नसेल तर कुठलाही विद्यार्थी असेल, त्यांनी वहीवर लिहिलेले प्रश्न मला पाठवले आहेत. फक्त मी एक सूचना दिलेली त्यामध्ये. वहीवर जे प्रश्न लिहिलेले आहेत ते 4 एक पर्याय सुद्धा लिहिलेले आहेत आणि इकडे 1, 2, 3, 4 फक्त झालं काय, समजा हा पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल तर 2 च्या पुढे राहील. 3 असेल 3 च्या पुढे राहील. त्याऐवजी फक्त एक करा. हा प्रश्न लिहून घेतल्यानंतर या प्रश्नाचा
पर्याय वर्तुळ रंगवा. काय करायचं असेल? एक तर हा पर्याय वर्तुळ जो आहे तो रंगवण्याचा मला सराव होईल. तो परीक्षेमध्ये मला अतिशय महत्वाचा आहे. हा भाग आपला म्हणून राईट न करता आणि छोटे छोटे जर पर्याय असतील आणि आपल्याला वाटलं की थोडीशी वहीची बचत करावी, वहीच्या ओळींची बचत करावी, असं जर आपल्याला वाटलं तर एक पर्याय इथे लिहा, दुसरा इथे लिहा, तिसरा इथे लिहा, चौथा इथे. चारही बसत असतील तर एका ओळीत करा. नसतील बसत 1, 2, 3, 4 असे तयार करा आणि इकडे जी जागा शिल्लक राहते तिकडं 1, 2, 3, 4. आता आपण विचार करायचा फक्त एका गोष्टीचा अभ्यास करताना, भले ते नवोदयचा असो, शिष्यवृत्तीचा. तुम्ही जो अभ्यास करणार आहात, ती प्रश्नपत्रिका तयार करताना किंवा एखादी प्रश्नपत्रिका आपण पाहिली, तर ती प्रश्नपत्रिका लिहून आपल्याला त्याचे उत्तर या पद्धतीने सोडवण्याचा आपण प्रयत्न. स्वतंत्र उत्तर पत्रिका असेल तर त्याची चांगलीच गोष्ट. पण नसेलही तर वहीवर या पद्धतीने सोडवा. इकडे प्रश्न, इथे पर्याय, इथे त्याची पद्धत. कोणतं वर्तुळ रंगवायचं. आता एखादा उतारा असेल, उतारा घेत बसू नका. तिथं तुम्ही उताराचे क्रमांक ठेवून टाका तुमच्या मनाने. उतारा क्रमांक 1, उतारा 2, उतारा 3. वाटल्यास कोणता होता उतारा पहिला? मला कळलं नाही. म्हणून पहिले 1-2 शब्द डॅश, 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 एक ओळ शेवटी 2-3 शब्द. संपलं. म्हणजे मी जेव्हा पुन्हा वाचेन, तेव्हा माझ्या लक्षात येईल, की हां, इथून या नावाचा उतारा होता. बरं, बरं, बरं. आणि तिथं संपला होता. म्हणजे एवढ्या 7-8 ओळीचा तो उतारा. आणि उतारा लिहिण्यामध्ये खूप वेळ जातो. हां, ज्यांना शुद्ध लेखनाचा सराव करायचा आहे, हस्ताक्षर सुधारण्याचा सराव करायचा आहे. त्याने समजा उतारा लिहिण्यास प्रकार. परंतु प्रश्नपत्रिका सोडवताना उतारा लिहिण्यामध्ये वेळ घालतो. म्हणून म्हणूनच तर आज उतारापासून कसं काय सुरुवात केली? त्यामागचं कारण. उतारा आपल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये एकमेव असा घटक आहे, जो मराठी घटकात पडतो, मराठी विषयामध्ये पडतो. फक्त उतार्यावर आधारितच प्रश्न आहे. शिष्यवृत्तीमध्ये आपला उतारा आहे. 8वीचा वर्ग असो, 5वीचा असो, अथवा तुम्ही कोणतीही परीक्षा जी द्याल, आपली पाठ्यक्रमावर आधारित असलेली जरी परीक्षा तुम्हाला द्यायची असली, तरी त्या ठिकाणी तुम्हाला उतारा दिला जातो. खाली प्रश्न विचारले जातात. असं का केलं असेल त्यांनी? असं का वाटत असेल आपल्या पाठ्यपुस्तक मंडळाला किंवा ज्यांनी आपल्याला अभ्यासक्रम तयार करून दिलाय, एस-सी-आर-टीला आता असं का वाटत असेल, की त्यांनी उतारा का दिलाय मला लिहून? का उतार्याला प्रश्न विचारले? आधीची जी पद्धत होती आमच्या काळातली, तुमच्या आई-बाबांच्या काळातली, सरळ-सरळ धड्याच्या मागचे प्रश्न यायचे. उंटाला वळवंटातील जहाज का म्हणतात? किंवा कारणे द्या. उंटाला वळवंटातील जहाज म्हणतात. पुस्तकात होतं. जशास तसं पाठांतर केलेलं, समजून घेतलेलं, त्याचं कारण त्याचं उत्तर लिहिलं. आता तसं नाही. पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्हाला त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या व्याकरणाचा भाग असेल, जेवढे घटक आहेत, घटक म्हणजे कोणते? शब्दसंपत्तीवर प्रभुत्व असेल, कार्यात्मक व्याकरण असेल किंवा गणिताचा कुठला असेल तर त्यामध्ये संख्या मालिका, संख्याचक्र, संख्येवरील क्रिया हे सगळे अपूर्णांक हे सगळे समजून घेण्यासाठी तुम्हाला पुस्तक आहे. पण परीक्षेत ॲज इट इज त्यांनी टाळलं. तसंच मिळतं जुळतं तुम्हाला दुसरं दिलं. म्हणजे वर्षभरातील पाठ्यक्रमाचा सहसंबंध आपल्याला घ्यायचा आहे आणि पेपर सोडवायचा. म्हणून तो एक सराव सुरू करा. आता उतारा, त्याच्यानंतर शब्दांच्या जाती, हा जो मराठीचा पहिल्यांदा भाग जो आहे, त्यामागचे कारण काय सुरुवात आता करण्यामागचं. आपला पी-यू-पीचा जो ग्रुप आहे, जिल्हा परिषद नांदेड, प्रज्ञाशोध 2021 या नावाने आम्ही
7 ते 8 शिक्षक जे दररोज प्रश्नपत्रिका पाठवतो. काही जण मराठीसाठी आहेत, काही जण गणितासाठी आहेत, काही इंग्रजीसाठी आहेत, तर काही बुद्धिमत्तेसाठी आहेत, काही जण व्हिडिओ निर्मितीसाठी आहेत. आता प्रत्येक जणाकडे वेगळी जबाबदारी जिल्हा परिषदेने दिली आणि ते सर्वजण मागच्या सुरुवातीच्या घटकापासून आजपर्यंत पार पडतात. आणि कालच्या म्हणजे 22 तारखेच्या, कालच्या म्हणजे 25 म्हणत नाही, 22 तारखेला 22 फेब्रुवारीला मराठीचा अभ्यासक्रम, अभ्यासक्रम नाही म्हणते, पाठ्यक्रम जो आहे तुमच्या शिष्यवृत्तीसाठी तो संपलेला आहे. आणि आजपासून म्हणजे दिनांक 26 आज मराठीचा घटक आहे. तुम्हाला मराठी विषयावर तुम्हाला प्रश्न येणार आहे आणि तो आहे तुमच्यासाठी रिव्हिजन फर्स्ट पार्ट 1, रिव्हिजनचा पहिला भाग. या रिव्हिजन भाग 1 मध्ये तुम्हाला शब्दांच्या जाती, लिंग, वचन आणि आणखी एक घटक आहे. त्या घटकावर तुम्हाला अभ्यासासाठी प्रश्न विचारले. प्रत्येक आता 4 शिक्षकांची तुम्हाला चाचणी येते. प्रत्येकाने आपापल्या परीने काढलेल्या आहेत. प्रत्येकाने परीक्षेचा संदर्भ लक्षात घेऊन काढलेला आहे. सूचना तुमच्यासाठी एकच. अभ्यास झालाय म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये उत्तरे देऊ नका. प्रश्न नीट वाचा, कारण आता खिचडी आहे. अगोदर पांढरा शुभ्र भात होता आपल्याला, त्याच्यामध्ये काहीही मिसळलेलं नव्हतं. आता त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ आहेत, मिरची आहे, आलू टाकले, बरंच काही आणि आता तुम्हाला नीट व्यवस्थित तुम्हाला ते निवडून घ्यायचं. मग आता ते निवडून घेताना गल्लत करायची नाही. प्रश्न काय आहे? वाक्य सगळे सारखे वाटू शकतात, पण विचारले काय? एक वाक्य असेल समजा की आंबा खूप गोड आहे, हेच वाक्य 4 वेळा दिले. आंबा खूप गोड आहे, आंबा खूप गोड आहे. फॉर एक्झाम्पल मी लिहून होता आंबा खूप आहे ना, म्हणजे तुम्ही मला क्लिअर अरे रोहिणी आवाज येतो क्लिअर एकदम? हो सर येतोय. ओके. आणि इतके शांत तुम्ही बसला की मला वाटलं कदाचित काही येते कुणी नाही काय. व्हेरी गुड, थँक्यू. तर एकच वाक्य आहे, आंबा खूप गोड आहे, पण पुढे काय दिले एवढं वाचा, किंवा याच्या पुढे कंसात काही दिलंय का ते वाचा. एक वाक्य दिलंय आणि प्रश्न असा असू शकतो वरती सुरुवातीला की दिलेल्या वाक्यापुढील कंसात जो शब्द दिलाय त्यानुसार उत्तराचा पर्याय शोधा. मग जर असं वाक्य दिलंय आणि इथं आपल्याला दिलेला आहे बी, बी म्हणजे तुम्हाला पूर्ण शब्द असेल, बी दिलंय विशेषण, आणि पर्याय क्रमांक 1 आंबा, पर्याय क्रमांक 2 खूप, पर्याय क्रमांक 2 झाला. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 गोड आणि पर्याय क्रमांक 4 आहे. 1 2 3 4 काय असेल उत्तर बरं? सर विशेषण सांगायचे ना? हो. गोड. सर खूप. हा. आणखी इतरांना काय वाटतं?
इतर विद्यार्थ्यांना काय वाटतं? गोड. गोड. बर. आणखी कोणाला? आणि बोलताना तुमचा व्हिडिओ चालू करू शकता का? नवीन विद्यार्थी कोणी असतील तसं कुठलंही बंधन नाही. फक्त तुम्ही जेव्हा पर्याय आपण जेव्हा प्रत्यक्ष संवाद साधतो त्यावेळेस तुम्ही तुमचा व्हिडिओ अगदी बिनधास्त चालू ठेवू शकता. नंतर पुन्हा आपण बंद करायचं. आणखी कोणाला काय वाटतं याच्याबद्दल? दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला पर्याय, एकाने सांगितलं खूप, एकाने सांगितलं गोड. आता प्रश्न पडला की नेमकं काय काय असू शकतं? रोहिणी काय असेल बरं? गोड आहे सर, गोड. गोड. म्हणजे गोड आहे म्हणून दोन्ही पर्याय आहेत का? गोड नाही. आहे. हा. नाही पर्याय सर, क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. खूप हा शब्द गोड सोबत जोडून आलेला. खूप गोड हे चालतं. नुसतं खूप नाही चालत. काय खूप अर्थ लागत नाही. पण गोड गोड म्हणलं की एका चवीचा अर्थ कळतोय आपल्याला. हा गोड. आहा. आह. वाह. कडू. आह. वाह. आपल्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात. गोड बापरे! फार कडूच आपल्या चेहऱ्यावरचे भाव आपोआप बदलतात. चटके तिखट करतो आपण. चेहऱ्यावरचे भाव बदलतात. ते एक विशेष. इथं चवीचं आहे. चव दाखवणारं विशेषण. मग ती चव कशी आहे? खूप गोड. दोन्ही मिळून जरी एकत्र दिला शब्द तरी चालला असतं. म्हणून इथं फक्त खूप आणि गोड दोन स्वतंत्र दिले तर इथं गोड हा एकच शब्द विशेषणामध्ये आहे. त्यानंतर असंच हेच वाक्य लिहिलं आणि इथं विचारलं नाम. या वाक्यातील नाम ओळखा. सर मी सांगू? आंबा. हो. आंबा. 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 आंबा हे नाम आहे. मग आंबाचं नाम असेल तर त्या उत्तराच्या पर्यायाचा वरतून कोणता पर्याय क्रमांक मग? 1. एक. पर्याय म्हणजे क्रमांक जेव्हा 1. प्रश्न वाचेल, तेव्हा मला 3 नाही हा तिथला 3 तसाच राहील तर मला 1 हा पर्याय मला वरतून क्रमांक हे वरतून मला रंगवावं लागेल. म्हणजे एकच वाक्य आपल्याला फसवू शकतं. पहिल्यांदा आपण याचं उत्तर तुम्ही वाचलं होतं. त्याचं उत्तर हेच होतं. या घाईत न जाता पुढे काय विचार? पुढची सूचना काय? आता सूचना वाचण्यासाठी वारंवार तुम्हाला पुढे सांगणे नको. कारण आता भाग संपलेला आहे. रिव्हिजनला सुरुवात झालेली आहे आणि रिव्हिजन मध्ये आपण थोडीशी घाई करावी लागते. जो सोपा भाग आहे तो आपल्याला थोडा स्पीडने घ्यावा लागणार. जेणेकरून जसं आज जिल्हा परिषदेने तुम्हाला ऍट अ टाइम 4 भाग दिलेले आहेत. शब्दांच्या जाती ज्याच्यामध्ये आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4 घटक आहेत सुरुवातीचे आजच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर लिंग आणि वचन हे 2 असे वेगवेगळ्या घटकावर तुमच्या समोर आज प्रश्नपत्रिका येणार आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवताना मला फक्त नामच माहित असावं किंवा विशेषणाबद्दलच माहिती, फक्त क्रियापद एकाच घटकावर आता नाही. आता सरमिसळ आहे. आता पेपरच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता विचार केला. म्हणून यानंतर आता जे तुम्हाला गुण पडतील त्या चाचणीमध्ये ते जर समजा कुणाचे 20 किंवा कुणाचे 30 म्हणजे पुढे 15 प्रश्न पाठवले असतील तर 30 सरासरी तर नाही कारण सगळ्यांची चाचणी 20 गुणांचीच आहे. तर 20 ची असेल तर आता मात्र आपला दौरा 20 पासून 20 पर्यंतचाच असला पाहिजे. समजा हरकत नाही एखादा कमी जास्त झाला तरी, एखादा म्हणजे 2 कमी होतात, एक नाही कमी होत. एक प्रश्न कमी, एक प्रश्न चुकला तर 2 गुण कमी होतात. म्हणून आता काळजीपूर्वक वाचा. एखाद्या वेळेस प्रश्न सबमिट करण्यापूर्वी, ती चाचणी सबमिट करण्यापूर्वी
एकदा पूर्ण प्रश्न त्याचे पर्याय आपण काय लिहिलेत जरूर एकदा वाचा. आता पद्धत बदला. का बोलला म्हणतोय मी, का थोडस ऑनलाईन त्याच्यावर थोडस वेगळं सांगतोय. आताची परिस्थिती जर लक्षात घेतली तर कदाचित आपली शिष्यवृत्तीची किंवा इतर स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात. म्हणून आपण असंच लक्षात ठेवायचंय की भविष्यात मला ऑनलाईन पद्धतीने पेपर सोडवायचा आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी मला जेव्हा माझ्याकडे समजा 10 प्रश्न आहेत, 10ला 10ची माझी वस्तू रंगवणं झाले आणि जेव्हा मी सबमिट करतो, व्ह्यू स्कोअर पाहतो, त्यावेळेस मला 20 पैकी 16 गुण पडतात. आणि नंतर पुन्हा यादी येते की माझं काय चुकलंय. त्यावेळेस अरे मी तर याचं उत्तर हे होतो. असं कसं झालं? तिसऱ्याचा पर्याय क्रमांक होता 2, 7व्याचा पर्याय क्रमांक होता 1 आणि मी तो दिलाही होता. काय कारण असू शकते बरं? कुणाला सांगता येईल? सर श्रेया, मॅडम नसता वहिनी, सरचा पर्याय क्रमांक तुम्हाला काय चुकीचा वाटतं? असेल. पुन्हा एकदा रिपीट बेटा. सर जर आपण पर्याय क्रमांक बरोबर दिला असेल आणि त्या उत्तर पण तेच असेल तर त्या मॅडमचा किंवा सरचा पर्याय चुकीचा झाला असेल, चुकून झाला असेल. एक शक्यता अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. येस. पण आता ही प्रश्नपत्रिका त्यांची नाहीये. हे तुम्ही सोडवताय, तुम्ही तयार केलेली, तुमच्याकडून आलेली. ओके, ठीक आहे. पण तू सांगितलेलं उत्तर अगदी स्वागतार्ह आहे. आणि तसं झालेलं आहे. आणि तसं झालेलं आहे म्हणूनच माझी अनेक विद्यार्थ्यांसोबत ओळख झालेली आहे. तर ओके. आणखी काय असू शकतं? एक शक्यता अगदी बरोबर सांगितलीस तू. दुसरं काय असू शकतं? सर मी सांगू? हा. काय असू शकतं आणखी? तर तिथं सर आपला पर्याय क्रमांक आपण बरोबर दिला मात्र त्या उत्तराचा पर्याय चुकीचा असेल. हा. पहा काय होतं? मी प्रश्न वाचला, सगळं झालं. मी घेताना सुद्धा तिथं 2 बरोबर दिलो. पण जेव्हा मी त्याच्या पुढचा प्रश्न घ्यायला गेलो, पुन्हा या प्रश्नाला याचा पर्याय क्रमांक 2 ला न जाता तो 3 ला माझा स्पर्श झाला. जायचं नाही, मागं जायचं नाही, पलीकडंच मला सरकायचं. पटकन माहित होतं की याचं उत्तर क्रमांक 2 आहे. पण घाईमध्ये माझा उत्तर क्रमांक 1 किंवा 3 ला हात लागला, बोटाचा टच झाला आणि मग आपला पर्याय चुकला. म्हणून एकदा जेव्हा 10 प्रश्न असतील, 50 असतील, किती असू द्या, ते प्रश्न सगळे झालेत आपले सोडवणं, त्यावेळेला पूर्ण प्रश्नपत्रिका एकदा पूर्ण पहा. मी काय काय सोडवलंय. याचं उत्तर हे. हा, बरोबर. हे ओके. हे ओके. हा, येस. जर टाइम लिमिट असेल तर खाली टाइम सुद्धा पहा. टाइम लिमिट जर नसेल तर प्रश्नच नाही. दिवसभर तुम्ही ती प्रश्नपत्रिका सोडवू शकता. काहीच अडचण नाही. आणि टाइम लिमिट असेल तर खाली येते तुमच्याकडे रिमेनिंग किती टाइम आहे, किती वेळ तुम्हाला शिल्लक आहे, तेही लक्षात ठेवा. आणि मग यस, याचं उत्तर घेऊन मी काय लिहिलंय, हा याचं उत्तर घेऊन मी काय लिहिलंय हे. हा, आता मला सबमिट करा आणि मग ते तुम्ही सबमिट करा आणि मग व्ह्यू स्कोअर पहा. मग तुम्हाला पैकीच्या पैकी गुण पडतील. हे मात्र नाही. म्हणून स्वाध्याय समूह असो किंवा प्रज्ञाशोध मधल्या प्रश्नपत्रिका असो,
किंवा अन्य मार्गाने, अन्य ठिकाणाहून जे कोणी तुम्हाला मदत करत आहे किंवा ज्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत अभ्यास पोहोचतोय, तो या पद्धतीने थोडा आता आज नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, लिंग, एकवचन, अनेक वचन हे जे भाग आहेत ते थोडे थोडे आपण काही उदाहरण घेणार. तर सुरुवातीला आज जो तुम्हाला एक मी ऑडिओ पाठवले, तसे ऑडिओ तुम्हाला तयार करायचे. ते कसे तयार करायचे ते सुद्धा नंतर मी तुम्हाला सांगेन. आपल्या पाठ्यपुस्तकातील असो किंवा इतर कोणत्याही वर्तमानपत्र, गोष्टीचं पुस्तक, तुमच्याकडे पीडीएफ आलेले गोष्टीचे पुस्तक हे आहे, यांचं वाचन करायचं, आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचं. किती ओळी असाव्यात? जास्तीत जास्त 7-8 ओळीचं वाचन असावं. फार मोठं वाचन नाही, 1 किंवा 2 परीक्षेत त्यालाच पॅरेग्राफ म्हणतो. तेवढं वाचन शांतपणे आपल्याला पुन्हा कळेल ते आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करायचं आणि आपली चाचणी तयार करायची. आजचा जो मला उतारा मी पाठवलाय म्हणजे ऐकायला पाठवलाय, त्या उतार्यामध्ये तुम्हाला तो ऐकून तुम्हाला प्रश्न तयार करायचे. तुम्ही वाच. तुमचे प्रश्न करणार म्हणजे उत्तर तुमच्याकडे असणार. आता मी त्याच उतार्यावर 5 प्रश्न तयार करून तुम्हाला मी टेस्ट पाठवणार. पण मी तो उतारा ऐका म्हणून मी त्या चाचणीमध्ये त्या ऑडिओची लिंक देणार. तो ऑडिओ तुम्हाला तिथं ऐकायला मिळेल. चाचणीमध्ये सुद्धा आपल्याला ऑडिओ, व्हिडिओ, चित्र, GIF सगळं ऐकायला, पाहायला मिळतं. आणि चाचण्या तयार करण्यात तुम्ही पुष्कळ जण झाला. त्याच्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही. तर एक चाचणी आज तुम्हाला मिळेल. ती चाचणी तुम्ही नंतर पाहून त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या वहीवर, मला म्हणत नाही की तुम्ही ऑनलाईन चाचणी बनवाच. तेवढा वेळ नसेल तर सोडून द्या. आपण आपल्या वहीवर तयार करा की हा मी ऑडिओ ऐकलाय आणि या ऑडिओवर मी ही चाचणी तयार केली. एखादं कुठलं तरी छानसं एखादं गाणं असेल, तिला कविता समजून घ्या आणि त्या कवितेवर आधारित, त्या गीतावर आधारित प्रश्न तयार करा. केवळ उतारच नसतो, कवितेवरही प्रश्न आपल्याला विचारले जातात. हे माये गुरु तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे. ही कविता आहे. एखादं गीत असेल, त्या गीतावर नेमकं काय म्हणायचं, कवीला काय वाटतं, त्या शब्दाचा अर्थ काय, याचा विरुद्ध अर्थी शब्द काय, यमकयुक्त शब्द कोणते आले, रिकामी जागा कोणती, समानार्थी शब्द कोणता, बाकी काय आहे, हाच आपला अभ्यास आणि हेच आपलं रिव्हिजन आहे. म्हणून या पद्धतीनं आता मात्र आपल्याकडे जेवढे काही परीक्षेसाठी रिकामी दिवस आहेत, शिल्लक दिवस आहेत, तिथं सगळ्यात जास्त फक्त एकच काम करायचंय, सराव. झालेला भाग सराव, जो कठीण वाटतो त्याला डबल सराव. येत नाही तो रिपीट समजून घेणे, येतोय तो सोडून पुढे जाणे. हे सोडवताना कुठला अडलाय, मला कुठं अडतोय, तो भाग पुन्हा रिपीट करा. एवढं केला तर जे यशाचं जे शिखर आहे ते तुम्हाला गाठता येईल. आणि यशाचं शिखर गाठायचं असेल, आपल्याला माहिती आहे कुठलं जर शिखर गाठायचं असेल तर तिथे काही सरळ आपल्याला काही विमानानं वरून उतरायचं नाहीये. आपल्याकडे विमान नाही, हेलिकॉप्टर नाही, काहीच नाही. आपल्याकडे पायऱ्या चढायच्या. ते जे डोंगर, दरी, खडे, दगड, झाड, काटे हे सगळे करत 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 पार करत आपल्याला या शिखरावर पोहोचायचे. या शिखरावर पोहोचण्यासाठी आपल्याला गरज आहे ते तुमच्या कष्टाची. घाम गाळायचा नाही. कष्ट म्हणजे घाम. इथं घाम गळत नाही. इथं बुद्धीला, आपल्या मेंदूला फक्त विचार करायला लावायचे आणि तुम्ही शांतपणे विचार करायला लावून आपल्याला कष्ट करायचे. शांतपणे कष्ट करण्याचा एकमेव म्हटलं तर तो आहे अभ्यास. आणि जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जातो तेव्हा मात्र शेतात नांगरणी केल्याशिवाय, पेरणी केल्याशिवाय, वखरणी केल्याशिवाय, निंदणी केल्याशिवाय
आपल्याला पीक हाती येत नाही. तिथं मात्र कष्ट करताना हात पाय डोकं सगळ्या ठिकाणून थांबले. सगळे अवयव त्या ठिकाणी खूप कष्ट करतात. इथं मात्र एकमेव हा भाग असा की इथं तुम्हाला शांतपणे पंख्याखाली घरामध्ये चटईवर बसून कष्ट करायचे. म्हणून दोन्ही कष्टातला फरक लक्षात घ्या आणि सराव करा. तर आता मी काही वाक्य सांगतो, ती वाक्य आपण लिहून घ्या. उतार्यानंतर आपण ऑडिओ मध्ये घेऊया. वाक्य लिहा. पेन वही तयार असेल अशी अपेक्षा आहे. नसेल तर आणखी एखादा मिनिट आपण थांबूया. ज्यांची नाही, कदाचित कोणी नवीन विद्यार्थी असतील तर वही पेन आपली जवळ घ्या. एक वाक्य त्याच्यानंतर काय सूचना मिळते व्यवस्थित लिहा. मी एकदा नाही दोनदा नाही तीनदा सांगेन, त्याची अडचण नाही. पण सूचना काय आहे ती सूचना आपण नीट लक्षात ठेवून उत्तर तयार करायची. आताच कुणीही सांगायचं नाही. ओके श्रेया? प्राची? आवाज येतोय ना माझा प्राची? रोहिणी? येतोय. हो सर. ओके. हा अभिनव पण आला. ओके. चल वाक्य एक क्रमांक टाका आणि वाक्य लिहायला तोंडी वाक्य सांगतात. आम्ही अभ्यास करत आहोत. आम्ही अभ्यास करत आहोत. पूर्णविराम. रिपीट एकदा. आम्ही अभ्यास करत आहोत. आम्ही या शब्दाखाली अंडरलाईन करा. अंडरलाईन म्हणजे तुम्हाला माहिती आहे जसं मी सराव खाली रेख मारली. अधोरेखांकित त्याला. अधो म्हणजे खालची बाजू, ऊर्ध्व म्हणजे वरची बाजू. म्हणून तर दिशा 10 आहेत. आपल्याला 8 दिशा माहिती आहेत. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य ईशान्य नैऋत्य. त्या 8 पण आणखी 2 दिशा आहेत. ती एक ऊर्ध्व आणि एक अधो. अधो म्हणजे खाली आणि म्हणूनच त्याच्यापासून एक शब्द तयार झालाय मराठीचा अधोगती. हा झालं भाऊ, अधोगतीला सुरुवात झाली म्हणजे तो बऱ्यापैकी होता आणि अधोगतीला सुरुवात झाली म्हणजे तो मागे यायला सुरुवात झाली. म्हणजे माझा अभ्यास खूप चांगला होता पण काही दिवसात मी थोडं लक्ष दिलं नाही आणि माझ्या अधोगतीला सुरुवात झाली. ती अधोगती म्हणून याला अधोरेखांकित. अधो म्हणजे खाली, रेखा म्हणजे रेषा, अंकित म्हणजे मार्ग. अंकित करणे म्हणजे अधोरेखांकित. ओके. तर आम्ही या शब्दाखाली रेषा मारलेली आहे आणि तुम्हाला प्रश्न जो आता वाक्य दिलंय तर आम्ही जो शब्द दिलेला आहे या शब्दाचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. अर्थ म्हणजे ते काय आहे शब्द. पर्याय क्रमांक 1 क्रियापद. पर्याय क्रमांक 2 विशेषण. पर्याय क्रमांक 3 सर्वनाम. पर्याय क्रमांक 4 नाम. झाले लिहून पर्याय? हो झाले सर. हा उत्तर सांगू का एक ओळ सोडून द्या. हे बघा आता एक काम करायचं. इथं तुम्ही वाक्य लिहिले, इथं तुम्ही 1 2 3 4 पर्याय लिहिले. इकडे तुमच्याकडे जागा आहे तिथं सुद्धा लागते तुम्ही 4 वर्तुळ करा आणि 1 2 3 4 लिहा. इकडे प्रश्न पर्याय उत्तर पर्याय जो मी रंगवलेला आहे. एक झालं. एक ओळ सोडून द्या. प्रश्न दुसरा लिहायचा आहे
त्यापूर्वी यस रोहिणी तू काय विचारत होते? पर्याय पुन्हा सांगा. आता तुमच्यापैकी लिहून घेते त्याला सांगावं लागेल. अभिनव तू सांग बेटा, कारण मला त्याच्यात बदलतील एखाद्या वेळेस. पहिला पर्याय क्रियापद, हा. दुसरा पर्याय विशेषण, हम्म. तिसरा पर्याय सर्वनाम, चौथा पर्याय नाम. ओके रोहिणी? हो क्रिया सर लिहिते. छान. विशेषण, क्रियापद सर्वनाम, पहिला आहे, नंबर 2 ला आहे विशेषण, नंबर 3 ला आपण ठेवलेला आहे सर्वनाम आणि 4 ला आहे नाम. आपल्या मनाचे पर्याय आहे. तुम्ही सुद्धा वाक्य घेऊन तुम्ही तुमचे करू शकता, काही बंधन नाही. आपण समजा एकाच घटकावर, एकाच उपघटकावर जर आपल्याला सराव करायचा असेल तर स्वतःचे 5-5 प्रश्न स्वतः तयार करायला शकता. ऑफलाईन असो, ऑनलाईन असो. ऑनलाईन मध्ये अभिनव तर पुष्कळ झालेले आहे. 200 पेक्षा अधिक पर्याय शिक्षक कोणते राव? सोडवलेले आहे. चला आता उत्तरचा पर्याय सांगायचं नाही का? आता एक ओळ सोडून द्या. ओळ प्रश्न दुसरा. लिहा. विद्यार्थ्याने नियमित अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा. आणि कंसामध्ये लिहायचे तुम्हाला क्रियापद, त्याच्या पुढे कंस करायचा आणि कंसामध्ये लिहायचे क्रियापद ओळखा. तर नुसतं क्रियापद दिलं तरी चालेल, एवढं शब्द लिहिलं तरी पुष्कळ आहे. म्हणजे याचा अर्थ या दिलेल्या वाक्यात क्रियापद कोणतं. उत्तर पर्याय सर आम्ही द्या. तसं त्याला या प्रश्नापुरते मी देतो. तर तू सांग सर, तू सांग पहिले तुझ्या मनाला काय लिहायचं पर्याय सांग सर. विशेषण. सर विशेषण. ओके नाही पहा, म्हणून म्हटलं तुम्हाला एक वाक्य दिलंय आणि या वाक्याचं सर, क्रियापद ओळखायचंय. का? या अभिनव. मी सांगू? नियमित. हा, पहिला पर्याय नियमित, क्रियापद नियमित आहे. दुसरा अभ्यास, दुसरा लिहा अभ्यास. यस व्हेरी गुड. तिसरा करावा. तिसरा करावा, विद्यार्थ्याने. तिसरा करावा. चौथा विद्यार्थ्याने. चौथा विद्यार्थ्याने. म्हणजे प्रश्नाचा म्हणजे आपल्या मनातून जो प्रश्न तयार करतोय पण उत्तर पर्याय तयार काय पहिला तर तुम्ही नियमित, नंतर 2 लिहिले तुम्ही विद्यार्थ्याने, नंबर 3 ला लिहिले तुम्ही अभ्यास, नाही नंबर 3 ला काय लिहिले तुम्ही करावा. 4 शब्द आहेत आपल्याकडे, विद्यार्थ्याने नियमित अभ्यास करावा. ऐक ना, 4 शब्द तुम्ही अदला बदली करा, वेगवेगळ्या ठिकाणी लिहा. एका ठिकाणी विद्यार्थ्याने होईल, एका ठिकाणी नियमित होईल, एका ठिकाणी अभ्यास होईल, एका ठिकाणी सराव होईल. 4 पर्याय पाहिजे. 4 पर्याय तुमच्याकडे आहेत, त्या ठिकाणी तुम्ही लिहा तुमचा प्रश्न. तुम्ही तुमचे पर्याय अदला बदल करू शकता, कारण तो प्रश्न आता तुमच्या वहीवर आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. मग इथं ओळखायचं काय होतं, या वाक्यातलं क्रियापद कोणतं, त्याचा उत्तर पर्याय कोणता तो तुम्हाला शोधून काढायचा. आपण आणखी 2-3 प्रश्न घेणार, नंतर मग बघूयात पुढे काय. प्रश्न तिसरा. सर 10 नाही, प्रश्न घ्या. अगोदर जिथपर्यंत चालते तिथपर्यंत बघूया. मला माहिती आहे तुम्हाला थांबावंच वाटत नाही, पण कुठेतरी मर्यादा येते. प्रश्न तिसरा, सुरुवात करा. रेडी?
यस सर. येस सर. ओके, थँक्यू. चला, प्रश्न तिसरा घ्या. आईने बाजारातून आईने बाजारातून केळी केळी आणली. आईने बाजारातून केळी आणली. पुढे प्रश्न आता आहे, नाम ओळखा. प्रश्न तयार करायचा आपल्याला त्याचा. नाम ओळखा म्हणजे या वाक्याचे नाम ओळखा. पर्याय क्रमांक 1 आई. पर्याय क्रमांक 2 बाजार. पर्याय क्रमांक 3 केळी. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. सर पर्याय एकदा परत सांगता का? हा मला वाटतं उत्तर सांगतोय त्याचे. उत्तर सांगतोय हा. हो, ओके. पर्याय क्रमांक 1 आई. पर्याय क्रमांक 2 बाजार. पर्याय क्रमांक 3 केळी. आणि चौथा पर्याय वरील सर्व. सर उत्तर वरील इथं तुमचे त्याच्या समोर 4 वर्तुळ करून ठेवा. तुम्हाला काय योग्य वाटतं ते तुम्ही सोडवा. चर्चा आपण पुन्हा करूया. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4. सांगू? तयार? सांगा सर सांगा. ओके. आज मुलांशी गप्पा मुलांशी गप्पाचा सर सुरुवातीपासून सांगा की थोडं. मजा सुरुवातीचा ऐकून घे. दोनदा सांगतो. आज मुलांशी इथं आहे दिलेलं आहे. मुलांशी गप्पाचा 228वा दिवस आहे. दोनशे 28वा दिवस आहे. आणि यावरचा प्रश्न काय तयार करायचा आहे? तर यावरचा प्रश्न तयार करताना आज मुलांशी 228वा दिवस आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला अधोरेखित एका शब्दाला करायचंय किंवा अधोरेखित न करता समोर लिहा काळ ओळखा. काळ एक घटक आहे त्याच्यामध्ये. मला एक विसरलो होतो तुम्हाला शब्दांच्या जाती 4 आहेत त्या ठिकाणी. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याच्यानंतर लिंग, वचन आणि काळ. आजच्या चाचणीमध्ये प्रज्ञाशोधची जी चाचणी आहे तुम्हाला पोहोचणार त्याच्यामध्ये हे घटक आहे. वाक्याचा काळ ओळखा. सर प्रश्न संपल्यावर काय लिहू? काळ ओळखा. आज मुलांशी गप्पाचा 228वा दिवस आहे.
काळ. आता काळ तर तुम्हाला माहितीच आहे. पर्याय सांगू सर मी? आता तुम्ही तुमचेच लिहा. ये तुम्हाला जे वाटतील ते पर्याय क्रमांक तुमच्या मनाने लिहा. पर्याय तुमच्या मनाने तुम्हाला जिथं त्याला ठेवा वाटतं तिथं तुम्ही ठेवा. काय काय येऊ शकतात बरं पर्याय? सर प्रश्न काय सांगितला हो? सर मी सांगू? हा? सर प्रश्न काय सांगितला तो? मुलाची गप्पाचा त्याच्या खाली प्रश्न काय सांगितला? आज काळ. काळ कोणता ना? हा. काय कीवर पर्याय? सर मी सांगू? पहिला वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ, तिसरा भविष्य काळ, चौथा Yes. वरील पैकी सर्व. चौथा काय घेऊ शकतो बरं आपण? सकाळ, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्य काळ. असंही घेऊ शकतो. Yes. साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे, पूर्ण भूतकाळ आहे, पूर्ण भविष्य काळ आहे, चालू वर्तमान काळ आहे, अपूर्ण भविष्य काळ आहे. मुख्य प्रकार 3, पण प्रत्येकाचे 4. 3 गुणिले 4 12 उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपल्याला काळ हा शब्द सोपा वाटतो, फक्त यस काळ किती सोपा. पण त्याचे मुख्य प्रकार आहेत 3. एक आहे पहिला भूतकाळ, एक आहे वर्तमान आणि एक आहे भविष्यकाळ. पण पुन्हा या प्रत्येकाचे 4 जण आहेत. जसं आजोबा हे त्यांचे 3 लेकरं आणि हे प्रत्येकाचे 4 लेकरं. अशा पद्धतीनं काळाचे 3 प्रकार, प्रत्येकाचे 4 प्रकार. याचे 4 आहेत, तसेच वर्तमान काळाचे 4 आहेत, तसेच या भविष्य काळाचे 4. या 12 पैकी हे 12 उपप्रकार आणि मुख्य 13 म्हणजे 15 पर्याय तुमच्याकडे आहेत. तर काय आहे तुमच्या मनाने घ्यायचंय, तुम्हाला काय वाटतं ते घ्या. फक्त घेताना एक लक्षात ठेवायचं. समजा मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर 3 वर आलं, 2 वर आलं, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर 2 वर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 वर. असं करायचं नाही. कुठेतरी 1 वर, कुठेतरी 4 वर, कुठेतरी 3 वर, कुठेतरी 2 वर. अल्टरनेट करा, अदला बदली करा. नाहीतर एकच धडा पाठ. तसं करायचं नाही. एकाच ठिकाणी उत्तर सगळ्याचे नको. सर्वांचे उत्तराचे पर्याय एकच नको. वेगवेगळे उत्तर पर्याय असावे. तेवढं मात्र काय. प्रश्न क्रमांक 5. अयोग्य जोडी ओळखा. पाचवा चालू आहे ना? अयोग्य जोडी ओळखा. क्रमांक 1. वाटी वाट्या. नंबर 2. क कप. नंबर 3. हार हार. अरे 4. पक्षी पक्षी. तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची. 1, 2, 3, 4.
उत्तर आता सांगायची घाई करायची नाही, फक्त लिहिताना मात्र व्यवस्थित लिहून घ्या. वाटी, वाट्या, कप, कप, हार, झाले, पक्षी, पक्षी. एक प्रश्न आणखी घेऊयात आपण. झालं का लिहून? झालं असेल तर सांग. थांबा सर थोडं. ओके ओके, थांबतो थांबतो. ओके. ओके झालं सर. सर आता प्रश्न 6वा. एक वाक्य लिहायचे. मी बाजारातून, मी दुकानातून, मी दुकानातून एक डझन पेन, मी दुकानातून 1 डझन पेन खरेदी केल्या. मी दुकानातून 1 डझन पेन खरेदी केल्या. प्रश्न आहे त्याच्यावर. आता हे वाक्य आहे, मी दुकानातून 1 डझन पेन खरेदी केल्या. तर प्रश्न आहे, एक वचन की अनेक वचन तुम्हाला ओळखायचं. म्हणजे त्या ठिकाणी आलेला कोणता शब्द एक वचनी आहे का अनेक वचनी आहे. म्हणजेच तुम्हाला त्याच्यामध्ये आलेला पेन कंसामध्ये लिहायचे, पेन आणि पुढे डॅश मारा आणि वचन असं करा. म्हणजे शॉर्ट मध्ये कळेल तुम्हाला की मला या प्रश्नामध्ये काय करायचं. या प्रश्नामध्ये दिलेल्या पेन हा शब्द, त्याचं मला वचन ओळखायचं. तो शब्द एक वचनी आहे का अनेक वचनी आहे. इथं आता तुम्हाला दोनच पर्याय दिसतील तुम्हाला, एक वचन, अनेक वचन आणि पुढे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं असेल तर यापैकी नाही, माहीत नाही, वरील सत्य. असे आपण चारही करायचं तर करू शकतो. पण एक वचन अनेक वचनामध्ये शक्यतो तुम्हाला जोड्या दिल्या जातात. अशा जोड्या दिल्या जातात आणि त्या जोड्यांमधून तुम्हाला विचारलं जातं. जसं की हाही प्रश्न तसाच होता. एक आणि असाच एक प्रश्न आपल्याला एक घ्यायचा आहे. शेवटचा एक घटक त्यातला आजच्या याच्यातला लिंग. लिंग. आपल्याला माहित आहे 3 प्रकार आहेत. एक स्त्रीलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक. हे झालं का? नाही सर थोडं सर थांबा. 6व्या प्रश्नाचे पर्याय पर्याय तुम्हाला दोनच आहेत, एक वचन अनेक वचन. पेन या शब्दात तुम्हाला वचन ओळखा. इथं माझ्याकडे जागा कमी होईल, फक्त शॉर्टली लिहिलंय पेन. त्या वाक्यात आले ना ते वाक्य नीट वाचा आणि तो शब्द एक वचनी आहे, अनेक वचनी आहे की काय तुम्हाला कळतं. तुम्हाला शक्यतो
असे प्रश्न एकवचनीचे वगैरे ते जे आहेत ते जोडीमध्ये ओळखायला विचारतात. यापैकी कोणती योग्य आहे, यापैकी कोणती अयोग्य आहे. कदाचित सगळे देतात, सगळेच्या सगळे बरोबर असतात. मग काय करायचंय? 4 पैकी 3 बरोबर आहेत, 4 पैकी 2 बरोबर आहेत. अशा वेळेस काय करायचं? तर त्यावेळेस ते प्रश्न आणि दिलेले सगळे पर्याय वाचल्याशिवाय उत्तर सोडवायचं नाही. नाहीतर एक नंबर आणि मग पुन्हा 3 पण आहे. 4 नंबरला 1 व 3 बरोबर. ओहो! आता मला 4 बरोबर करायचं होतं, पण मी ते 1 ला करून ठेवलंय. इथं जमेल, आज घडीला जमेल मोबाईल, पण ऑफलाईन असेल तर काटछाट चालत नाही. म्हणून काळजी करू नका. एक शेवटचा प्रश्न घेऊया, मग थांबूया. रेडी. ओके, हो सगळ्यांचं झालं? चला. हो झालं. हा, चल वाक्य लिहा. लिहून देऊ नका. हा. राजूने जंगलात एक मोर पाहिला. राजूने जंगलात एक मोर पाहिला. मोर या शब्दाखाली अंडरलाईन करा. आणि कंसामध्ये पुढे लिहा, लिंग बदला. कदाचित एखाद्या वेळेस हे वाक्य लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. लिंग बदलून लिहिलेले वाक्य कोणते बरोबर असाही पर्याय आपण तयार करू शकतो. म्हणजे राजूने जंगलात मोर पाहिला. तर मोर शब्दाखाली आपण अंडरलाईन केली. याचा अर्थ मला मोर या शब्दाचा हा शब्द कसा आहे हे मला माहित पाहिजे होतं. मग आता पर्याय क्रमांक 1 मोरणी. पर्याय क्रमांक 1 मोरणी. पर्याय क्रमांक 2 लांडोर. पर्याय क्रमांक 3 मोरीन. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. एखादा शब्दाशी मिळता जुळता असेल तर चांगली गोष्ट, नसेल तर शेवटचा पर्याय आपण एखाद्या प्रश्नामध्ये आपण सुद्धा 5 प्रश्न काढतोय तर 5 पैकी एखाद्या प्रश्नात यापैकी नाही, वरील सर्व असं देऊ शकतो. प्रत्येक प्रश्नाला देऊ नका, चांगलं वाटत एखाद्याला ठीक आहे, किंवा आता सुचत नाही घरी मी काय पर्याय देऊ, तरच, अन्यथा नको. तर कोणतं येईल ते. आणि जर समजा या ठिकाणी आपण प्रश्न प्रकार असा बदलला की या वाक्यातील अधोरेखांकित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहिल्यास वाक्य कसे तयार होईल? लिंग बदलून येणारे वाक्य कोणते? असं जर केलं तर वाक्य सुद्धा बदलते.
एक वचनी आणि अनेक वचनी असेल तिथंही वाक्य बदलते. मी पेन आणले, मी वही आणली, मी वह्या आणल्या. काय फरक झाला बरं दोन वाक्यामध्ये? काय सांगता येईल आपल्याला? मी नको द्या क्लिअर झाल्यावर सांग. वही वह्या. वही वह्या. काय झालं मग ते? एक वचनी अनेक वचनी. एक वचन अनेक वचन. पण त्यांनी परिणाम कोणावर झाला? त्याचा परिणाम पहा. समजा आपल्याला एखादा आजार झाला तर त्याचा परिणाम इतरही म्हणजे आपल्या कुटुंबावर येतो. म्हणजे घरात कोणी आजारी असलं जवळपास कुटुंब आजारी आहे असंच होतं. त्याचा परिणाम त्यांच्यावर येतो. मग इथं वहीचं वह्या झालं. पण याचा परिणाम कुणावर झाला? विनाकारण कुणाला बदलावं लागलं? वहीला. बघा कुणाला सांगता येईल? मी सांगितलेलं वाक्य कुणाला सांगता येईल? रिपीट करा वाक्य काय सांगितलं होतं. यस तन्मय जर ऐकलं नसेल म्हणजे लिहिताना जर अडचण आली हा असेल सर. वाक्य काय म्हणलं होतं बरं मी वही वह्याचं सांगता येईल का? वही वह्या. ठीक आहे. अयोग्य जोडीवर का? नाही नाही पुन्हा एकदा लक्षात घ्या कारण मला माहिती तुम्ही लिहित होता आणि क्रिया एकच स्वीकार. मेंदू फार चमत्कारी. डोळे सगळीकडे पाहते सगळं दिसतंय पण ग्रहण करताना काही आवश्यक त्याच गोष्टी तो ग्रहण करतो. मग तिथं आता मी वाक्य बोलतोय मी वही आणली, मी वह्या आणल्या. काय झालंय बरं या दोन वाक्यामध्ये? सर एक वचनी अनेक वचनी. पहिल्यांदा एक जण एका वहीला आणली वापरलं आणि जास्त वह्या म्हणजे 5 वह्या आणल्या की मी 5 वह्या आणल्या. म्हणजे मी भरपूर वह्या आणल्या आणि मी एक वही आणली. यस तर मग एका वहीला महत्व राहत नाही. म्हणजे आपण या ठिकाणी तुम्हाला वाक्य बोलत होतो की परिणाम कोणावर झाला? मी जेव्हा वही या शब्दाचं अनेक वचन केलं, वहीचं मी एक वचनाचं अनेक वचन केलं तर त्याचा परिणाम क्रियापदावर झाला. मी हे विचारतो मला कोणावर परिणाम झाला? मी आजारी आहे कुटुंबावर परिणाम झाला. तसं मी इथं वहीचं वह्या केल्या क्रियापदावर परिणाम. वही आणली, वह्या आणल्या, आणलीचं आणल्या असा बदल झाला. म्हणजे एक वचन अनेक वचन करताना मी वह्या आणले असं करता येत नाही. समजा तुम्हाला वाक्य दिलं मी वही आणली या वाक्याचं अनेक वचन ओळखा. आपल्याला माहिती वहीचं वह्या आणि पटकन पाहिलं मी वह्या आणली आणि वह्या दिसलं आपण त्यालाच पटकन गोल केलं तर चालणार नाही. म्हणून वह्या हे शब्द घेतल्याबरोबर आपल्याला त्याच्या पुढचा शब्द क्रियापदानुसार सुद्धा योग्य अर्थ लागला पाहिजे. नाहीतर मी वह्या आणल्या, मी वह्या आणतो, मी वह्या आणेल. तिथं आणले भूतकाळ वह्या आणल्या आपल्याला घ्यावं लागेल. आणेल नाही, आणतोय नाही, आणल्या. इथं तो बदल आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणून आपला झालेला मागचा भाग थोडस पुस्तक किंवा मागचे व्हिडिओ हे पाहत पुढे चला. थोडासा त्याची माहिती घ्या, पेपर सोडवा, पुढे चला. थोडी माहिती घ्या, वाचन करा, पुढे चला. तर परीक्षा आपल्याला काहीच अवघड वाटणार नाही. सगळं सोपं सगळं. उताराच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा सांगतो तुम्ही कुठलाही कोणत्याही पुस्तकातला मराठीत म्हणत नाही. समजा तुमच्याकडे परिसर अभ्यास 1 आहे, परिसर अभ्यास 2 आहे किंवा 4थीचं पुस्तक, 5वीचं पुस्तक, तुमच्याकडे एखादं 3रीचं पुस्तक, लहान भाऊ असेल, बहीण असेल तर त्यांचं पुस्तक घ्या.
कोणताही विषय असू द्या, गणित सोडून. कारण इंग्रजीचं तर इंग्रजीमध्ये काम देईल आपल्याला, फक्त मराठी भाषेमध्ये जे लिहिलेले आहे आपल्याला मग ते इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, मराठी असेल, हे जे पुस्तकं आहेत या पुस्तकातले छोटे छोटे पॅरेग्राफ तिथले घ्या. कुंदापूर नावाचे एक गाव होते, तिथून एक 7-8 ओळीचं एक परिचय, तेवढंच फक्त स्वतः एकदा दोनदा वाचा. त्यावरच एक 2-4 प्रश्न तयार करा. ते 4 प्रश्न तयार करताना या घटकांचा विचार करा की त्याच्यामध्ये नामवर एखादा प्रश्न करायचा. मला जमलं पाहिजे की या वाक्यातलं नाम कोणतं? यस, कुंदापूर हे त्याचं नाव आहे. मग त्याच्यानंतर सर्वनाम कोणतं? सर्वनाम आपल्याला माहिती आहे. नामाऐवजी जो शब्द आपण वापरतो, जर मी म्हणत नसतो सारखं आर्यन आज आला, आर्यन तिथे गेला, आर्यन हे केलं, आर्यन ते केलं, आर्यन महेशला बोलवलं, आर्यन इकडे गेला, आर्यन तिकडे गेला, तर ऐकणाऱ्याला सुद्धा तो आर्यन 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 सतत कानावर पडणारा शब्द कंटाळवाणा वाटतो. म्हणून आपण त्या ठिकाणी तो, त्याने, ते, तो, त्याचे असे शब्द वापरतो. तो तिथे गेला, त्याने असे केले, तो त्याला भेटला, त्याला, तो, तस, हे जे आहेत शब्द हे त्याच्यासाठी आलेले सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी जो मदत करतो त्या नामालाच तो सर्वनाम. विशेषण तो विशेष काहीतरी गुण दाखवतो, फक्त गुणच नाही, अनेक त्याच्यामध्ये शब्द आहेत. मग तेही शब्द आपल्याला लक्षात पाहिजे. एखादं कोणीतरी पळतोय, तो वेगाने धावतो. धावतो क्रियापद झालं. क्रियापदाबद्दल काहीतरी आणखी सांगतोय, काहीतरी त्याची गती सांगतोय. त्याच्यामध्ये 2 आहेत, विशेषण वेगळं, क्रिया विशेषण वेगळं. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगत असेल, तो वेगाने धावतोय, धावतो कसा धावतो? वेगाने. हा शब्द तिथं उत्तर देतोय ती क्रिया विशेष. पुष्कळ आहे, एकदा वाचून घ्या. झालेले भाग काही पाहण्याचा प्रयत्न करा, भेटले तर शोधून काढावे लागतील तुम्हाला. तर पुष्कळ रेकॉर्डिंग आहे, पण आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. तरी सुद्धा मी तुमच्यासाठी बस 2 मिनिट अंतर्गत तुम्हाला रिव्हिजनचे पुष्कळ पाठ तुम्हाला मी देणार आहे. फक्त तुम्हाला 2 ते 3 मिनिटामध्ये तुम्हाला तो भाग पूर्ण होऊन जाईल. त्या घटकाबद्दल शॉर्टली जी माहिती आहे आज तुम्हाला ती मिळून जाईल, जेणेकरून आपल्याला त्या भागाबद्दल अधिक, म्हणजे खूप काहीतरी अडचण आहे, मला जमत नाही, कसं करू ते तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. आजपासून अगदी नियमित तुम्हाला किमान 2 ते 3 आपली तर चाचणीसाठी तर मिळत. याशिवायही बस 2 मिनिट नावाचे तुम्हाला काही व्हिडिओ येत राहतील. तर काही ऑडिओ येतील, काही व्हिडिओ येतील, काही गोष्टी येतील, काही वेगवेगळ्या प्रकारच्या. पण त्यासाठी मात्र तुम्हाला थोडा वेळ मोबाईलची मदत घ्यावी लागेल. जास्त वेळ नको. पण जेव्हा घेऊ तेव्हा अभ्यासासाठी. कारण काही जणांचे आई वडील शेताला जातात, काही जणांना बाहेर कामाला जायचे, तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, तेवढी संधी मिळत नाही. अशा वेळेस जेवढी संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. आणि खूप तुमच्यासाठी हा एक सुवर्ण योग म्हणायला हरकत नाही. खूप छान तुम्हाला संधी मिळालेली आहे. अनेक ठिकाणी दुसरं काही चालत असेल तर ते सुद्धा तुम्ही एकमेकांना शेअर करा. आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय, जेणेकरून एकमेकांची मदत एकमेकांना होईल. स्वाध्याय साप्ताहिक सराव मात्र सोडवायला विसरू नका. ज्यांचा राहिलाय त्यांनी आज तो कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही विषयाचे, मराठी आहे, गणित आहे, दोन्ही विषय. सर मी केला पूर्ण. यस, व्हेरी गुड, अभिनंदन. ज्यांनी केले मला माहिती आहे, खूप जणांनी केलेला आहे. बऱ्याच जणांनी स्क्रीनशॉट पाठवलाय मला, आमच्या दीपकने पाठवलाय. काही जणांचा आम्ही प्रश्न पत्रे वाटलेले. व्हेरी गुड. आणि त्यातले जे प्रश्न आहेत मग कुठले, मला 10 पैकी 10 मिळाले, चांगली गोष्ट आहे. ते प्रश्न पुन्हा आणि जे जे तिथं पीडीएफ येतात ना, ते ना पीडीएफ मी स्टार करून ठेवले सर. गुड गुड. तू तुझ्याकडे लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, त्याच्यावर तू काय करायचं, ड्राईव्हला सेव्ह करून टाकायचं. मी तसंच केलं, मोबाईलला नाही. ड्राईव्हला सेव्ह केलं तर काय होतं, तुझ्याकडचे ते तुझ्या मोबाईलमध्ये सगळा डाटा जरी निघून गेला, हरवला, चोरला म्हणण्यापेक्षा खराब झाला, करप्ट झाला, तरी तुझ्या ड्राईव्हला ठेवलेलं सगळं तुला सुरक्षित मिळेल.
गुगल ड्राईव्हला तो ठेवून द्यायचा. एका दिवशी घेऊयात आपण. आता सध्या नांदेडच्या तासिका जास्त असल्यामुळे मला आपल्या रेकॉर्डिंगची तासिका घेता येत नाही. तर रेकॉर्ड राहिलं म्हणजे आपल्याला पुन्हा तुम्हाला पाहायला सोपं जातं. म्हणून सायंकाळची तासिका थोडंसं बंधन आलंय आपल्याला. तरी वाटल्यास आपण आजकाल- हा स्क्रीन रेकॉर्डिंग लावायचं. हा तेही चालते. पण स्क्रीन रेकॉर्डरला माझ्याकडे आवाज येते. तू कोणतं वापरतोस? सर माझ्याकडे दोन्ही चालू असतात ना, झूम आणि ते चालू असतात येत नाही. एजेड स्क्रीन रेकॉर्डिंग. हा एजच वापरतो मी. एजमध्ये स्क्रीनवरती तसेच माझे व्हिडिओ पुष्कळ आहेत. गोष्टींचे व्हिडिओ आहेत. बस 2 मिनिटामध्ये बरेच तसे व्हिडिओ आहेत. मला आवडलेला संदेश, ते वाचनाचे माझे व्हिडिओ आहेत. ते लिंक मी तुम्हाला दिलेले आहे. ते स्क्रीन रेकॉर्ड. येस. सर ओके. तुम्हाला ना मी एक ना त्याच्यात एक रेकॉर्डिंग करून एक व्हिडिओ टाकीन कसं करायचं. नाही ते तर मी काय म्हणतो, मी तर केलेले आहेत ते. तरी पण तुझं सांग, तुझं तू पाठव म्हणजे आपल्याला इतर विद्यार्थ्यांना पाठवत नाही की हो. विद्यार्थ्यांनी केलेली रेकॉर्डिंग कशा पद्धतीने करायचं. एक ऍप, एक दुसरं एक ऑडिओचं दुसरं एक खूप छान ऍप आहे. ते सुद्धा तुम्हाला मी घेईन. त्याच्यामध्ये आपलं काही बोलता बोलता चुका झाल्या तर त्या कट करता येतात. समजा बोलता बोलताच आपण थांबलोय किंवा बोलता बोलताच एकदम आपल्याला ठसका लागला किंवा एखादी शिंक आली तर तो सुद्धा आवाज रेकॉर्ड होतो. मग तो कसा काढून टाकायचा तेही मी तुम्हाला एका तासामध्ये देईन. ठीक आहे, काही हरकत नाही. यस रोहिणी, तू काय बोलत होतीस का? नाही सर. ओके. नवीन विद्यार्थी जे कोणी आहेत त्यांना काही बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता बेटा. आजचं अध्ययनाचा भाग संपलेला आहे अध्ययनाचा. तुमचं काही म्हणणं असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल तुम्ही बिलकुल स्वतः अभिव्यक्त होऊ शकता, बोलू शकता. जे कोणी नवीन विद्यार्थी आहेत की समजा त्यांना काही अडचण असेल, सर आम्हाला हे भाग थोडं जमत नाही किंवा आम्हाला हे समजलं नाही, अगदी बिनधास्त. कारण नावच आहे मुलांशी गप्पा. तुमच्याशी गप्पा मारण्यासाठीच हा समूह आहे. त्याच्यामुळं फार मोठं दडपण आपल्या मनावर ठेवायचं नाही. फक्त आपला माईक चालू ठेवायचा नाही. जेव्हा आपण काहीतरी बोलतोय, दुसऱ्याचं म्हणणं अगोदर ऐकायचं आणि मग तुम्हाला विचार करणं. तुम्हाला जे विचारायचं अगदी बिनधास्त विचारा. अभ्यासाच्या संदर्भामध्ये अडचण असेल किंवा सर मोबाईल संदर्भात असेल तो विचारू शकता. कोणी नवीन विद्यार्थी जर जॉईन असतील तर. सर मला एक मोबाईलवरच विचारायचंय. हा सर आपण कसं याला व्हिडिओ घेतो. तुम्ही म्हणतात ना व्हिडिओ घेता येतो डॉक्सला. तो व्हिडिओ घ्यायला गेला ना तिथं ना इमेज मध्ये गेलं की फक्त सगळे फोटोच येतात. व्हिडिओ गायब होऊन जातात ते फोल्डर मध्ये असली तरी. कुठं? डॉक्स मध्ये. नाही, तुला अगोदर लिंक घ्यावं लागेल बेटा त्याची. त्या व्हिडिओची तुला लिंक तयार करावी लागते आणि ती लिंक तुला डॉक्स मध्ये घ्यावी लागेल. जशाच तसा व्हिडिओ तुला नाही, कारण ती डॉक्स फाईल आहे ना, तिथं तुला लिंक द्यावी लागते. म्हणून तर तिथं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? ऍड. ऍड मध्ये काय दिलेलं आहे? प्लसच्या नंतर इमेज दिलेली आहे. त्याच्यानंतर तुला त्या ठिकाणी ऑडिओ साठी लिंक शब्द दिलेला आहे. म्हणजे आपण काय ऍड करू शकतो? एक तर इमेज ऍड करू शकतो, एखादं डॉक्युमेंट ऍड करू शकतो किंवा आपण एखादी लिंक त्याच्यामध्ये. मग लिंक मध्ये काय असू शकतं? काहीही. जसे माझ्याकडे तुम्हाला माझ्याकडे ती लिंक तुम्ही मला दिली लिंक तयार करायची होती. मग तिथं तुला लिंक अगोदर तयार करावी लागते आणि कुठल्याही फोटोची लिंक आपल्याला अगदी इझिली तयार करता येते. फोटो असो, व्हिडिओ असो, जेव्हा तो आपण तयार करतो तेव्हा त्याची लिंक तयार झालेली असते. ती लिंक तयार करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही एक काम करू शकता. तो फोटो, तो व्हिडिओ आपल्या, आता तुमच्याकडे युट्यूब चॅनल नाही, नसू द्या, तो व्हिडिओ आपल्या ड्राईव्हला सेव्ह करायचा आणि ड्राईव्ह मधून तो आपल्याला लिंकच्या माध्यमातून पाठवता येतो. ड्राईव्हला लिंक तयार होते. ओके. हो. गुगल ड्राईव्हला लिंक तयार होते. ते युट्यूबचं काम करतं. बरचशी मदत आपल्याला तिथून मिळते. तिथं सेव्ह कॉपी असतो आणि नंतर सेंड URL असतो. म्हणजे तुम्हाला याची फक्त लिंक पाठवायची आहे काय? येस. होय म्हणावं लागतं. त्याला परवानगी द्यायची असते आपल्याला. ती परवानगी दिली आपण पुढे पाठवू. ओके, ठीक आहे. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या. सर्वजण बाहेर निघताना किती आपल्याला लाज वाटत असली, काही वाटत असलं, कोणी काय म्हणतंय यापेक्षा मला जगायचंय, मला इतरांना जागवायचंय आणि जगवायचं. दोन्ही. जागवायचं म्हणजे मला त्यांना जाग करायचं की बाबा आता तरी मास्क वापरा, आता तरी
प्रत्येक वेळेस बाहेरून आल्यावर साबणाने हात धुवा आणि अंतर राखा. हा जो SMS आहे, सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग याचं पालन करा. तुम्ही करा, इतरांनाही तुम्ही करायला सांगा. रागावतील तुम्हाला कोणी हरकत नाही, रागवू द्या. चांगल्या गोष्टी सांगताना बऱ्याच जणांचा राग सहन करावा लागतो. काही वाईट वाटू द्यायचं नाही. आपलं काम आपण सोडायचंय. म्हणून ते करत करत आपण सर्वजण आपली आरोग्याची काळजी घेऊया आणि इतरांना पण आरोग्यदायी सवयीसाठी भाग पाडूया. म्हणूनच जगूया, जागूया आणि जगूया. ओके.